जी. कुलकर्णी यांच्या पिंगळा वेळ या कथा संग्रहातून मुक्ती नावाची कथा. समोर वाट पाहत उभा असल्याप्रमाणे दिसणाऱ्या समोरील गर्द हिरव्या पर्वतात पांढऱ्या सापाप्रमाणे चढत गेलेल्या वाटेकडे पाहत तो थांबला. व्रणांनी जळत असलेले आपले अंग त्याने एका खडकावर टेकले व तो उदास मनाने बसला. इतका काळ गेला पण त्याला आपल्या ओंगळ विरत चाललेल्या देहाची अद्याप सवय झालेली नव्हती. तो बसला होता त्याप्रमाणेच पाणी थोड्या उंचीवरून थंड खळखळ आवाजाने पडत होते व खाली साचलेल्या पाण्याशेजारी एका रिकाम्या चौथऱ्याजवळ एक बैरागी बसला होता. तो काही बोलला नाही, पण त्याची विषण्ण नजर फिरत बैराग्याकडे वळताच बैराग्याने त्याला खून केली. तेव्हा अंग ओढत तो वर आला व त्याच्या समोरच पण काही अंतरावर शरमून बसला. तू कोण आहेस आणि अशा अवेळी तू रानात का चालला आहेस? बैराग्याने विचारले. मी कोण हे सांगण्याजोगा असा मी कुणी उरलोच नाही. तुकड्या तुकड्यानं अंग नासून जात आहे, तो आवेगाने म्हणाला. पण एकदा संपूनही जात नाही. मला अवेळ अशी नाहीच. या ठिकाणी हिंस्त्र शापद आहेत हे मला माहीत आहे, पण त्यामुळेच मी तिकडे निघालो आहे. त्यांची मला भीती न वाटता आशा वाटते. त्यातील कोणालाही माझी दया येईलच. पण तुम्ही या रानात असे एकाकी कसं राहता? रान उग्र आहे ते डाव्या बाजूला. या ठिकाणी पाण्यासाठी कधीतरी एक हरिण येतं. समोरून मोरांचा कळप जातो. एखादा बोटभर पक्षी चोचीत पाण्याचा थेंब घेऊन जातो, इतकंच. चिंतन पूजन यासाठी मला अशीच जागा हवी होती, म्हणून तर मी या ठिकाणी माझ्या दैवताची स्थापना केली आहे, बैरागी म्हणाला व त्याने रिकाम्या चौथऱ्याकडे बोट दाखवले. बैरागी आपली थट्टा करत आहे असे त्याला प्रथम वाटले, पण त्याचा चेहरा शांत गंभीर होता. पण मला या ठिकाणी तर काहीच दिसत नाही, तो म्हणाला. बैराग्याने मान हलवली व म्हटले, बरोबर आहे, त्या ठिकाणी काही नाहीच. मी कोणाची कशी पूजा करावी याविषयी फार विचार केला. चौकोन, अष्टकोन, त्रिकोण, शंकू, लंबवर्तुळ, मला त्यातील कुठलाच आकार पटला नाही. मग लाकूड, दगड की धातू, 2 हात, 4 हात की सहस्त्र हात, फुलांनी, पानांनी की सजीव बळींनी, दिवसा, रात्री की प्रकाळी, चिंतनानं की संगीतानं, यातील कोणताच मार्ग, आकार, साधन मला इतरांपेक्षा जास्त पवित्र वाटेना, म्हणून मी चौथराच मोकळा ठेवला. ज्यावेळी सगळे मार्ग सारखेच योग्य वाटतात त्यावेळी यातील कोणताही मार्ग स्वीकारून समाधान मानणं म्हणजे पशुप्रमाणे मूढतेनं जगण्यासारखं आहे. मी तसं जगणार नाही. मी एखादी गोष्ट केली तर त्यासाठी मला सबळ कारण हवं. ते सापडेपर्यंत मी कोणताच मार्ग न स्वीकारणं देखील पत्करेन. तसं पाहिलं तर मी तळहाता एवढा राज्याचा अधिकारी झालो असतो. तेवढ्याच राज्याच्या अधिकाऱ्याच्या कन्येशी विवाह करू शकलो असतो. पण मला प्रथमपासूनच त्याविषयी आसक्ती नव्हती. मला कधी नाटकात प्रत्यक्ष भाग घेण्याची इच्छा नव्हती. सूत्रधार जरी नाही तर केवळ प्रेक्षक राहण्यात मी तुष्ट होतो, म्हणून मी ते सारं सोडलं व इकडं आलो. राज्य असलं की कुणीतरी अभिलाषा धरून मत्सरी होणारच. मग रक्तपात येणार, म्हणजे राज्य तरी हातून जाईल किंवा रक्तानं माखलेल्या तुटक्या अवयवाप्रमाणे अभोग्य राज्य तरी मागं राहील. पत्नी असली तर एखाद्या देखण्या पुरुषास पाहून हा देखील आपल्याला आणखी एक पती असायला हवा होता असं ती उघड किंवा मनात म्हणण्याचीच शक्यता जास्त. अपत्य कृतघ्न मूर्ख निघतील. मी येथे आल्यावर देखील तसल्या नकारानंच जगण्याचा प्रयत्न केला. जनावरं पाण्याला तोंड लावून पाणी पितात हे पाहून मी भांडी फेकून दिली. मी निवाऱ्यासाठी या खडकातील मोठा कोनाळा निवडला. काही प्राणी अंधारात जगतात हे पाहून मी डोळ्यांवर पट्टी बांधून
1 वर्ष काढलं. प्रवासाला हेतूच मिळाला नाही म्हणून या ठिकाणाहून हललो नाही. अशी मी आयुष्यावरची एक एक पट्टी सोडत मी मुक्त होत आहे. त्यावर तो हसला. हे पाहून बैराग्याने विचारले, का हसतोस? मी तुला वेडा वाटतो का? छे, तसं म्हणणं उद्धटपणाचं होईल. तो म्हणाला, पण मला वाटतं तुमची थोडी फसगत झाली. वर्षभर डोळ्यांवर पट्टी बांधून तुम्ही राहू शकलात, पण केव्हाही ती काढून टाकून दृष्टी परत आणू ही जाणीव तुम्हाला होती, म्हणून तुम्हाला तो तात्पुरता आंधळेपणा सहन झाला. पण कायमचा आंधळेपणा तुम्ही इतक्या निर्जीवपणे स्वीकारला असता का? तुम्ही डोळे फोडून घेतले असते का? ती गोष्ट त्यावेळी देखील माझ्या ध्यानी आली होती. बैरागी म्हणाला, पण कायमचं अंधत्व आलं तर ते मी कमी विषण्णतेने स्वीकारू शकेन एवढी तरी मनाची तयारी झाली होती. मी मुद्दाम डोळे फोडून घेतले नसते, कारण तसं करायला मला एकही कारण दिसलं नाही. पण या साऱ्यात एक कमकुवत जागा कायम राहिली हे मात्र मला मान्य आहे. देहत्याग करायला मला एकही कारण मिळालं नाही हे खरं, पण त्याचबरोबर जगत राहावं याला देखील कारण मिळालं नाही. तरी मी जगत राहिलो ही गोष्ट खरी आहे. पण जगण्यासाठी कारण शोधण्यासाठी तरी प्रथम जगलं पाहिजे अशी विचित्र अडचण माझ्यापुढे होती. परंतु 1 वर्षापूर्वी मी शपथ घेतली आहे, या वर्षात जर तसं एकही कारण मिळालं नाही तर मात्र काहीतरी अंतिम निर्णय घ्यायचा. आजच सुदैवानं न जगण्याला मला पटणारं एक कारण मिळालं. तू दिसलास. तू तुझ्या मुक्तीसाठी चालला आहेस. मी तुला मिळेल न मिळेल, पण जात असता खरी मुक्ती दिलीस ती मला. तू दिसलास. तू तुझ्या मुक्तीसाठी चालला आहेस. ती तुला मिळेल न मिळेल, पण जात असता खरी मुक्ती दिलीस ती मला. त्याला बैराग्याच्या बोलण्याचे फार नवल वाटले व तो म्हणाला, मी तर काही विशेष बोललो सुद्धा नाही. मग माझ्यात तुम्हाला विशेष असं काय दिसलं? तूच दिसलास. असल्या बेसूर व्याधीनं शरीर इतकं सडून गेलेलं मी पूर्वी कधी पाहिलं नव्हतं. मला वाटू लागलं आपलं नितळ स्वच्छ अंग झपाटण्याला अनेक अशा व्याधी टपून बसल्या असतील. मग त्यांचे भक्ष्य होण्यासाठी, खुशामत करण्यासाठी जगायचं कशाला? एक निरोगी शरीर आपणच नष्ट करून त्यांची निराशा करण्यातच उलट आनंद आहे. म्हणून तू आलास, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण या व्याधीला तू कसा बळी पडलास? तू कोण आहेस? यात देखील ईर्षेनं जगावंसं वाटतं असं तुझ्या समोर काय आहे? मी कोण आहे? मी कोण काय आहे हे कुणी मला विचारूनही अनेक वर्ष झाली. मी कोण काय आहे हे कुणी मला विचारूनही अनेक वर्ष झाली. तो खिन्नपणे म्हणाला, त्यामुळंच तुम्हाला सारं सांगण्याचा मला मोह होतो. सारं शरीर झडून मलिन झालं तरी वणवण हिंडून मी जगत आहे. याला एकच कारण आहे. ही व्याधी जर मला अचानक आली असती तर मी केव्हाच स्वतःचा शेवट केला असता. पण ती माझ्याच एका कृत्याचं फळ आहे आणि म्हणूनच पूर्ण प्रायचित्त घेऊन तिच्यापासून सुटण्यासाठी माझी यात्रा आहे. मी एका व्याधाचा मुलगा होतो आणि लहानपणापासून माझी एकच मोठी आकांक्षा होती. मला धनुर्विद्येत प्रावीण्य हवं होतं. पण प्रत्येक गुरुकुलात मी झिडकारला गेलो, कारण मी रानटी क्षुद्र होतो. माझ्या घराण्यात कुणाच्याच डोक्याला मुकुटाचा स्पर्श झाला नव्हता किंवा हातात रत्नखचित तलवार आली नव्हती. पण मला राहावेना. एका आचार्यांना मनोमन गुरु मानून मी रानातच त्या विद्येचा अभ्यास केला. काही काळानंतर मी अंधारातून उडणाऱ्या घुबडाचा त्याच्या अत्यंत हलक्या आवाजावरूनही वेध घेऊ लागलो. रक्त आटवून मिळवलेल्या या यशातूनच हे भीषण संकट माझ्यावर कोसळलं कसं ते ऐकून घ्या. मी एकदा एका
सरोवराकाठी दुपारच्या उन्हात विश्रांती घेत होतो. त्या ठिकाणी अनेक पाणपक्षी बाणाप्रमाणेच वेगानं येत. पाण्याला क्षणभर स्पर्श करून एक मासा चोचीत घेऊन त्याच वेगानं एकामागोमाग सरकत पुढं उंच जात होते. सरोवराच्या समोरच्या राईत काही माणसं वनविहारासाठी आली होती. त्यांनी पाणपक्ष्यांवर अनेक बाण टाकले. बाण वेडेवाकडे जात, पाण्यावर पडत व पक्षी दिमाखानं पुढे जात. तेव्हा मला थोडी ईर्ष्या वाटली. मी 10 बाण काढले व पक्ष्यांचा एक थवा पाण्याला स्पर्श करून वर चढत असता ते बाण एका मागोमाग त्यांच्यावर सोडले आणि पक्ष्यांना किंचितही धक्का न लावता त्यांच्या चोचीतील मासे वेधून खाली पाडले. त्यांच्या चोचीतील मासे वेधून खाली पाडले. ते पाहून झाडीतील माणसं बाहेर आली. एक आचार्य आपल्या शिष्यांसह वनविहारासाठी आले होते. खाली एकही पक्षी न पडलेला पाहून एका शिष्यानं कुत्सिततेनं म्हटलं, याचे देखील सगळे बाण वायाच गेले. मला पक्षी मारायचे नव्हते, मला मासे वेधायचे होते. मी आचार्यांना म्हटले, माझे बाण इतरांच्या प्रमाणे वाया जायचे नाहीत. आचार्यांनी लाल पिसे असलेले माझे सगळे बाण उचलून पाहिले. प्रत्येक बाण माशाच्या चकचकीत अंगातून आरपार गेला होता. ते पाहून आचार्य म्हणाले, माझ्या शिष्यांपैकी एकालाही पक्षी मारता आला नाही आणि तू तर त्यांच्या चोचीतील वळवळत्या माशांचा अचूक वेध घेतलास. तुझं कौशल्य धन्य आहे. तुझ्या गुरुला कृतकृत्य वाटेल. हा तुझा गुरु कोण आहे? त्यावर मी म्हटलं, मी तर एका व्याध्याचा मुलगा. मला प्रत्यक्ष गुरु कुठून मिळणार? पण आचार्य, मी आपणालाच गुरु मानून ही साधना केली आहे. ती जर तुम्हाला मान्य झाली तर मी कृतार्थ होईन. आचार्यांचा चेहरा विचारमग्न झाला. त्यांनी इतर साऱ्यांना काही अंतरावर असलेल्या रथाकडे जायला सांगितलं व मला मागून येण्याची खूण करून ते गर्द झाडीत आले. माझ्या अनुज्ञेशिवाय तू माझा शिष्य झालास. असली विद्या नेहमी निष्फळ होते, हे तुला माहीत आहे ना? माझ्या 10ही बाणांनी नेमका वेध घेतला. आचार्य, या विद्येला तुम्ही निष्फळ म्हणाल? मी नम्रपणे विचारले. त्यांचा चेहरा संतप्त झाला व त्यांच्या आवाजात कर्कशता आली. ते म्हणाले, जर तू माझ्यापासून विद्या घेतली असशील तर तू माझा ऋणी आहेस. तू गुरुदक्षिणा देणं हे तुझं कर्तव्य आहे. आपण मागाल ती गुरुदक्षिणा द्यायचा मी प्रयत्न करीन. मी म्हटलं, मग तुझ्या उजव्या हाताचा अंगठा तोडून दे. ते विजयानं म्हणाले. मी माझ्याजवळच्या कोयत्यानं उजव्या हाताचा अंगठा तोडला व तो ओंजळीत धरून नम्रपणे त्यांच्यासमोर धरला. त्यांनी तो उचलून दूर झुडपात फेकून दिला व मागं न पाहता ते वाट पाहत असलेल्या शिष्यांकडे जाऊ लागले. जाताना ते म्हणाले, मी अशी गुरुदक्षिणा मागितली व ती तू दिलीस हे मी हयात असेपर्यंत कुणाला सांगू नकोस. तुला तुझ्या मात्या पित्यांची शपथ आहे. मग ते चालू लागले. त्यांचा रस्ता झुडपातून गेला होता. त्यांनी 2-4 पावलं टाकली असतील नसतील तोच त्या ठिकाणी काहीतरी सळसळलं व एका सापाची वेटुळी चमकून त्याचा हातभर फणा त्यांच्या पावलांकडे झेपावला. त्यावेळी मला भान राहिलं नाही. मी स्वतःला पूर्ण विसरलो. मी पूर्ण वेगानं बाण काढला व फणा खाली यायच्या आतच मी तो बाणानं छेदून टाकला. आचार्य क्षणभर खिळल्यासारखे झाले. ते माझ्याकडे वळले व म्हणाले, तू माझ्याशी कपट केलंस.
ते आवेगानं रथाकडे गेले, पण रथात चढण्यापूर्वी तेथूनच हात वर करून संतापानं ओरडले, तुला जन्मभर रक्तपित्ती होईल. तसं पाहिलं तर त्या साऱ्यात माझा काहीच दोष नव्हता. त्यांनी माझ्या उजव्या हाताचा अंगठा मागितला व मी तो तात्काळ तोडून दिला. पण मी डाव्या हातानं धनुष्य वापरत असे मी ते सांगितलं नाही, कारण त्यांनी मला तसं विचारलं नाही. बऱ्याच काळामागे तसाच एक अन्याय घडला होता. ती हकीकत मला माहीत होती. उजव्या हाताचा अंगठा गेल्यामुळे एक धनुर्धर वाया गेला होता. एकदा एक अन्याय घडला की तो पुन्हा घडू नये म्हणून प्रतिकार शक्तीचं एक लहान बी त्याच वेळी रुजू लागलेलं असतं. ज्याला आचार्यांनी कपट म्हटलं ते केवळ स्वसंरक्षण होतं. ती जुनी कथा माहीत असूनही जर मी स्वतःचं रक्षण केलं नसतं तर माझ्यासारखा मूर्ख मीच ठरलो असतो. इतरांनी वाटेल त्या स्वार्थानं अन्यायानं वागावं व मी त्यापासून स्वतःचं संरक्षण केलं तर ते मात्र कपट ठरावं. हा कोणता धर्म आहे? परंतु त्यांचा शाप ऐकताच माझा संयम सुटला. मी बेभान झालो. मी माझे धनुष्य उचलले व त्यांच्याकडे भिरकावले. ते त्यांच्या डोक्यावर आदळले व आचार्य धाडकन जमिनीवर पडले. तेथून मी तसाच पिसाळल्यासारखा धावत सुटलो. माझी वाट पाहत असलेल्या आईकडे देखील मी परतलो नाही. आमच्या घरात मी परत पाऊल टाकलं नाही. तेव्हापासून मी शरीराचे तुकडे ठिकठिकाणी टाकत भटकत चाललो आहे. अद्यापही अनेकदा अशा वाटते हे गुरुहत्येचं पातक धुतलं जाईल. कधीतरी शापही संपेल. अंग पुन्हा स्वच्छ होईल. मला प्रथम शरीर मिळालं ते स्वच्छ निष्कलंक होतं. म्हणून असलं मलिन अंग मला आग, पाणी अगर माती यांत फेकून द्यावंसं वाटत नाही. त्याला मध्ये न थांबवता स्तब्धपणे पण विस्फारित डोळ्यांनी बैरागी सारे ऐकत होता. नंतर देखील तो थोडा वेळ मूक राहिला. मग त्याने म्हटले, म्हणजे तू विरांग व्याधाचा मुलगा शिवांग आहेस तर? त्या शब्दांनी तो दचकला व त्याचे टवके पडलेले अंग अतिशय थरथरू लागले. तो म्हणाला, माझ्या स्वच्छ आयुष्यातील ते नाव, त्याचा आता मला देखील विसर पडला आहे. ते नाव तुम्हाला कसं माहीत? बैरागी त्यावर शांतपणे हसला. तो म्हणाला, तू मला ओळखलं नाहीस यात काहीच आश्चर्य नाही. कुणाच्या ध्यानात राहावं असं काही मुळातच माझ्यात नव्हतं आणि माझ्या कर्तृत्वानं तसं काही माझ्याकडून घडलंही नाही. पण मी तुला प्रथम ओळखलं नाही याचं मला नवल वाटतं. तू इतका बदलून गेला आहेस. तुझ्या उजव्या हाताचा अंगठाच नव्हे तर इतर 2 बोटं देखील नाहीशी झाली आहेत. पक्ष्यांच्या चोचीतला मासा तर जाऊ दे, तुझ्या हातात जरी मासा दिला तरी आता तुला तो धरता येणार नाही. आचार्यांनी तुला का शाप दिला असावा याचा मी इतके दिवस विचार करत होतो. आयुष्याच्या एका भागात मी ते प्रश्नचिन्ह सतत जागं ठेवलं होतं. मी स्वतःशीच अनेक कारणं सुचवून पाहिली, पण त्यातलं एक देखील मला पटेना. तुझ्या सांगण्यानं आता सारा उलगडा झाला. आयुष्यात जतन केलेला एक प्रश्न कायमचा संपला व भूतकालाचा एक तुकडा मरून गेला. त्या दिवशी मी त्या शिष्यांबरोबरच होतो. म्हणजे आणखी एक शिष्य म्हणून नव्हे, कुणाचाही शिष्य व्हायचं माझं वय निघून गेलं होतं. आता शिकायचं ते आयुष्याचा थेंब थेंब जाळतच मी आपला असाच एक बांडगुळ होतो. मला कुणी मुद्दाम सोबत बोलावत नसे, पण मीच स्वतः गेलो तर नको म्हणत नसतं इतकंच. पण मी स्वतः गेलो तर नको म्हणत नसत इतकंच. हे बघ शिवांग, मी एक केवळ दासीपुत्र होतो. तुला गुरुकुलात प्रवेश मिळाला नाही, पण
तुझ्या रानात तरी तुला मान होता, पण शूद्रातील शूद्र देखील माझ्याकडे उपेक्षेनं पाहत असे. मला कधी राजसभेत आसन मिळण्याची शक्यता नव्हती. मी एखाद्या स्वयंवर मंडपात गेलो असतो तर माझ्या आईच्या कुळाची निंदा झाली असती. युद्धभूमीवर मला कधी सहजासहजी रथ किंवा सारथी मिळाला नसता. विद्वज्जनांच्या सभेत मला स्थान नव्हतं. माझ्या हातात क्षत्रिय खड्ग कधी शोभलं नसतं. तेव्हा शस्त्रास्त्र यांचा अभ्यास करून तरी मला काय मिळणार होतं? त्यातही भर म्हणजे कर्मकांड, यज्ञयाग आणि धनुर्विद्या यांविषयी मला अतिशय घृणा होती. तू मला क्षमा कर, पण धनुष्य व समोरील लक्ष यांत सरळ बाण सोडणं यात मला मानवाचं असामान्य कर्तृत्व काही दिसत नाही की त्याचं विशेष शौर्य आढळत नाही. एखाद्या प्रौढ माणसानं आयुष्यभर बाण सोडत बसावं हे तर एखाद्या चेंडूला फळकुटानं बडवत बसावं इतकं वेडेपणाचं वाटतं. अरे, बाण काहीच निर्माण करू शकत नाही. बाणामुळे एखादं अविस्मरणीय गीत निर्माण झालं, तो जमिनीत रुतला की काही काळानं त्या ठिकाणी फुलाफळांचा वृक्ष झाला, किंवा बाणामुळे एखाद्या कुरतडत असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, असं कधी घडत नाही. म्हणजे ज्यावेळी माणसाची किंमत त्याच्या यज्ञयागातील प्रावीण्यावर अगर बुडबुड्यांमधून आणखी बुडबुडे काढावेत त्याप्रमाणे शब्दच्छल करत निष्फळ शब्द निर्माण करण्याच्या कसबावर किंवा त्याच्या खुल्या धनुर्विद्येतील कौशल्यावर ठरत असे, त्यावेळी त्या साऱ्यांविषयी मला मात्र काही प्रसंगी झाकून ठेवणं अशक्य वाटावं इतका तिरस्कार वाटत होता. म्हणजे बघ, सर्वच दृष्टींनी मी एक उपरा तिराहीत बाहेरचा माणूस होतो. आधी माझा सल्ला क्वचितच विचारला जात असे, आणि विचारलाच तर तो कुणी कधी आचरणात आणला आहे असं एक देखील उदाहरण मला आठवत नाही. मनाच्या चिंधड्या करत मी मिळवलेल्या रोख ज्ञानाची काय किंमत होती माहीत आहे? एखाद्या विशाल मंदिरात ओवऱ्यातील कोनाड्यात अनेक क्षुद्र देवता ठेवलेल्या असतात ना, त्याच्या एवढी भाविक मुख्य मूर्तीला प्रदक्षिणा घालीत असता त्याची पावलं मात्र त्यांना दिसतात. त्यांची नजर कधी खाली वळलीच तर झटकून टाकलेला एक नमस्कार एवढाच त्या देवतांचा हक्क, त्यांचा वाटा. त्यांच्या घटनांवर जर एखादं भव्य महाकाव्य लिहिलं गेलं तर अमक्या अमक्याची नीती म्हणून 8-10 श्लोक माझ्या वाट्याला येतील, आणि ते देखील महाकाव्य वाचताना सरळ बाजूला ठेवण्यासाठीच. तेव्हा सांगायचं काय तर एक उपरा माणूस म्हणूनच मी त्या दिवशी शिष्यांबरोबर होतो. त्यानंतर काय घडलं हे तुला माहीत नसणार नाही? त्याने मान हलवली व म्हटले, नाही, मी पुन्हा त्या राज्यात पाऊल टाकलं नाही. पुढं काय घडलं? मग मीच आचार्यांना उचलून रथात ठेवलं. आम्ही नगराकडे परतलो. त्यानंतर आचार्य 2 दिवस जिवंत होते, पण शेवटी त्यांना देखील संतापाच्या भरात केलेल्या आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला व त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहू लागले. शेवटी त्यांनी मला म्हटलं, त्या व्याघ्र कुमाराला निरोप सांग. जर माझ्या कन्येनं पितृहत्येचा अपराध विसरून त्याच्यावर क्षमाशील नजर फिरविली तर तो शापमुक्त होईल. शिवांग ताडकन उभा राहिला, पण तो काही बोलायच्या आतच बैराग्याने त्याला थांबवले व बसायला सांगितले. तो म्हणाला, सारी हकीकत अद्याप झाली नाही. ऐक तर पुढं. तेवढ्यात कुणीतरी जाऊन तुझ्या आईला शापाची हकीकत सांगितली. ती तत्काळ आचार्यांपुढं येऊन उभी राहिली. वाऱ्यावर केस मोकळे टाकून आलेली तुझी आई पश्चिम वाऱ्याचा सारा उन्माद भरलेल्या अरण्याप्रमाणे उग्र दिसत होती.
आम्ही काही बोलायच्या आतच तिनं चवताळून जमिनीवर घसाघसा हात चोळले व हातात माती घेऊन ती खाली सोडत म्हणाली, तुम्ही माझ्या मुलाला शाप दिलात. तुम्हाला देखील एक मुलगी आहे. तर माझा शाप ऐका. तुमच्या मृत्यूनंतर आभाळात सूर्य असता जर तिच्या अंगावर प्रकाश पडला तर ती जागा कायमची जळून जाऊन त्या जागी जिवंत खेकडे चिकटतील. मी तिची समजूत घातली. आचार्यांचा पश्चाताप, त्यांचा उशाप याविषयी सांगितलं. त्यावेळी मात्र ती अंगातून वारं गेल्याप्रमाणे खचली. बाजूला निष्पापपणे उभ्या असलेल्या गुरुकन्येकडे ती गेली व तिनं तिला जवळ घेतली. ती म्हणाली, मला क्षमा कर. पुरुषांच्या झुंजीत सापडून त्यांच्या पायात आतडी अडकवून त्यांच्या मागं फरफटत जाण्याची शिक्षा तू देखील स्त्रीच असल्यामुळे माझ्याच प्रमाणे तुलाही आहे हे मी विसरून गेले. एका स्त्रीमुळेच एक स्त्री बळी पडली. पण जर माझ्या मुलानं देखील अन्याय विसरून क्षमाशील वृत्तीनं तुला ओला स्पर्श केला तर तू देखील शापमुक्त होशील. आता पूर्ण ऐकून घे. तिनं पूर्ण उशाप अगदी हलक्या शब्दात तिलाच तेवढा सांगितला. नंतर तुझी आई ताडकन वळली व रानात निघून गेली. तेथे तिनं आपल्या झोपडीला आग लावली. पाहता पाहता वणवा भडकला. पशुपक्षी त्यापासून दूर धावू लागले. तर ती उलट शांतपणे त्यात शिरली व अंगाशी लाल रेशमी वस्त्र लपेटून घेतल्याप्रमाणे वणव्यात नाहीशी झाली. शिवांग जड शिलेप्रमाणे बसून राहिला. त्याचे डोळे ओलसर व्हायला विसरले. तो अर्धवट स्वतःशीच म्हणाला, माझी आई आगीप्रमाणे होती. ती आगीतच मिसळून गेली. तिची एकच माया मला अशी होती की माझ्या अवस्थेतही तिनं पूर्वीच्याच आपुलकीनं माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला असता आणि म्हणूनच मी नेमकं तिच्यापासूनच फार फार दूर निघून गेलो. युद्धभूमीवर माझ्या नावाचा जय जयकार होत असता माझा चेहरा कुरवाळावा अशी तिची एकच इच्छा होती आणि मग मी तिला असल्या शरीरावरून हात फिरवताना पाहू. तिनं मला जगात आणलं, पण ती जाताना निरोप द्यायच्या वेळी मी कुठं भटकत होतो कुणास ठाऊक. नंतर एकदम आठवल्याप्रमाणे तो उतावीळपणे म्हणाला, पण ती गुरुकन्या? बैरागी म्हणाला, सांगतो. नंतरच्या युद्धात सारंच उद्ध्वस्त झालं. नगरं गेली, चतुरंग सेना नष्ट झाल्या, कुलसंहार झाला. त्यातून त्या कन्येला मी सुखरूप बाहेर काढलं व रात्री कष्टाचा प्रवास करत या ठिकाणी आलो. म्हणजे ती या ठिकाणी आहे? त्याने अविश्वासाने विचारले. मग तर तिला मुक्तीची पूर्ण खात्री आहे. कुणाला क्षमा करायचाही अधिकार माझ्यात उरला नाही. इतका मी चिरडून गेलो आहे. मग माझ्या अन्यायाचं विष माझ्यात उतरणार कुठं? पण ती मला मात्र क्षमा करील की नाही कुणास ठाऊक. बैरागी बराच वेळ बोलला नाही, पण तो स्थिर नजरेने शिवांगाकडे पाहत होता. नंतर तो म्हणाला, ती येथे आहे म्हणजे या पर्वतावर आहे. तिच्याच इच्छेप्रमाणे मी तिला एकाकीच ठेवलं. त्या ठिकाणी मी परत येऊ नये अशी तिनं माझ्याकडून शपथ घेतली व मला निरोप दिला. तू याच वाटेने वर जा. हिंस्त्र शापदांपासून वाचशील तर वरपर्यंत पोहोचशील. बैरागी थांबला व त्याने एक निश्वास सोडला. शिवांग जायला इतका उतावीळ झाला की त्याचे हात पुन्हा थरथरू लागले. तो जाता जाता म्हणाला, मी परत तुम्हाला भेटेन.
नाही, ते आता शक्य नाही, बैरागी निश्चयाने म्हणाला. देहत्याग करायला आता मला प्रबळ कारण मिळालं आहे. त्यानंतर जगत राहणं हा बेकडपणा आहे. तू आता मला पुन्हा कधी भेटू शकणार नाहीस. क्षणभर रेंगाळून तो वर चढू लागला. मध्येच वळणावरून त्याने मागे वळून पाहिले. बैरागी पुढे होऊन दरीच्या काठाजवळ ताठ उभा होता, पूर्ण विवस्त्र, दिगंबर. तो देखील त्याच्याकडे पाहत होता. बैराग्याने त्याच्याकडे पाहून हात उंचावले व तो अगदी मोठ्याने निसंग हसू लागला. अमर्याद हसण्याने त्याच्या डोळ्यांत पाणी आले. ते त्याने आडव्या हातानेच पुसले. मग तो दरीच्या अर्धवर्तुळाकार धारेसारख्या काठाला अगदी कडेला गेला व त्याने तेथून दरीत अंग टाकून दिले. तो वर चढत राहिला, पण बराच वेळ बैराग्याचे ते रखरखीत हसणे त्याच्या कानात रेंगाळत होते. थोड्या वेळाने अंधार एकदम धीटपणे खाली उतरला, पण आता चंद्रबिंब दिसू लागले होते. मग चांदणे स्पष्ट झाले व पायाखालची वाट त्यात वरून उतरत असलेल्या प्रवाहाप्रमाणे वाटू लागली. मधून मधून श्वापदांचे आवाज ऐकू येत होते व त्यामुळे गडद झाडांच्या सावल्यांत येथे तेथे अंग चोरून बसलेले चांदणे थरकल्यासारखे होत होते. तो वर आला त्यावेळी चांदणे पूर्णपणे दाटले होते व त्यालाच आता वास सुटल्याप्रमाणे रानफुलांचा गंध हवेत पसरला होता. त्या ठिकाणी तो विस्मयाने थबकला. समोर थोड्या अंतरावर लहानसे मंदिर होते व त्यात एक समई तेवत होती. येथून तरी आतील मूर्ती दिसत नव्हती, पण आत अंधारच सावकाश वितळत असल्याप्रमाणे ठिपकत असलेल्या पाण्याचा आवाज येत होता. मंदिरासमोर विस्तीर्ण पटांगण होते व स्वच्छ संगमरवरी फरशीमुळे ते स्निग्ध चांदण्याने भरलेल्या पुष्करणीप्रमाणे दिसत होते. कोपऱ्यात एक पर्णकुटी होती व भोवतालच्या हलणाऱ्या फांद्यांमुळे खाली पडलेले चांदण्याचे गोल अनेक डोळ्यांप्रमाणे उघडत मिटत होते. तो एका झाडाखाली उभा राहिला व वाट पाहू लागला. पटांगणाच्या कडेने रानफुले पूर्ण उमलली व स्थिर झालेल्या लाटेवरील पांढऱ्या फेसाळ रेषेप्रमाणे दिसू लागली. गडद निळ्या रंगाच्या पात्राप्रमाणे दिसणारे आभाळ पालथे वाटत होते आणि ते देवळाच्या मागे असलेल्या उंच शिखरावर तोलल्यासारखे दिसत होते. त्याचा प्रथम विश्वास बसला नाही, म्हणून त्याने पुन्हा ऐकले. आवाज निसंशय घुंगरांचाच होता. तो कोठून येत आहे हे प्रथम त्याला समजेना. झाडांच्या सावल्यानंतर तर सततच हालचाल होत होती. अखेर एक उभी सावलीच बाहेर आल्याप्रमाणे सर्वांग वस्त्राने झाकलेली एक आकृती पर्णकुटीतून बाहेर आली व पटांगणाच्या मध्यावर थांबली. तो विलक्षण कुतूहलाने पाहत असता तिने अंगावरील काळे वस्त्र खाली टाकले व संगमरवरी फरशीतून शुभ्र ज्योत निर्माण झाल्याप्रमाणे त्या स्त्रीची आकृती स्पष्ट झाली. ती धावतच फुलांकडे गेली व ओंजळभर फुले खुडून तिने केसांत खोचली आणि एका झुपक्यात आसक्तीने चेहरा बुडवला. तिच्या हालचालीने सारा वेळ घुंगरांचा मंद आवाज गोल गोल थेंबांनी चांदण्यावर ठिपकत होता. नंतर ती पुन्हा पटांगणात आली. तिने हात पसरले व घुंगरांची लय वाढवत साऱ्या पटांगणावर ती नृत्य करू लागली. चांदण्याच्याच धाग्यांनी केल्याप्रमाणे वाटणारे तिचे वस्त्र मृदू लाटांनी तिच्या भोवती फिरले आणि फुलांच्या गंधाने आधीच भारून गेलेले चांदणे त्या नृत्यामुळे तर स्वतःला विसरून गेले. त्याला वाटले, या निर्मळ धुंद ठिकाणी
राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. या क्षणी आपण स्वतःच या चित्रावर रक्तपितीचा एक डाग आहोत. या विचाराने तो फार अस्वस्थ झाला व 2 पावले मागे सरून जास्तच अंधारात शिरला. त्यावेळी त्याच्या पावलाखाली एक काटकी आवाज करत मोडली. पण त्या आवाजाने पटांगणातील मोहिनी चित्र भंगल्यासारखे झाले. तिचे हात एकदम खाली आले. घुंगुरे मूक झाल्याने नीरवता तीव्र झाली. खाली साचलेल्या सावल्यांसकट हाडे व पटांगणातील चांदणे देखील चमकून आपल्याकडे पाहत आहे असा त्याला भास झाला. तिने संथपणे आपला चेहरा त्याच्याकडे वळवला, पण तो तिने बोटांनी नंतर झाकून घेतला आणि म्हटले, तू कोण आहेस? अशा दुर्गम स्थळी यावेळी का आला आहेस? तो जास्तच मागे सरला व म्हणाला, केवळ योगायोगानंच मी या ठिकाणी येऊन पोचलो आहे, पण येथे आल्यावर मात्र तुझ्या भेटीसाठी मी वरपर्यंत आलो. मी वीरांगचा मुलगा शिवांग आहे. तिने विस्मयाने उद्गार काढला व ती एकदम पुढे येऊ लागली. तेव्हा त्याने म्हटले, थांब, पुढे येऊ नकोस. माझ्या समोरून 10 हातांवरून जाताना निर्बुद्ध जनावर देखील तोंड बाजूला फिरवून जातं. तू जर याच्या पुढं आलीस तर तुलाही शापित वाटेल. तो तर माझ्या पित्याच्या शब्दांचा परिणाम आहे. तेच रक्त माझ्यात आहे आणि मग मी देखील अपराधीच आहे. तू कधीतरी येशील, कधीतरी मी शापमुक्त होईन याच आशेनं मी जगत आहे. मी जन्मभर याचक होते आणि आता दान मिळवण्याचा क्षण आला आहे. माझ्या पित्यानं केलेल्या अन्यायाला विसरून तू मला क्षमा करशील का? कुणाला क्षमा करावी या अवस्थेच्या पलीकडे मी गेलो आहे. जळजळीत द्वेष मनात असता क्षमा करण्याला काहीतरी अर्थ आहे, पण तसलं काही मनात ठेवायला मला जागाच नाही. इतका मी झडून गेलो आहे. शिवाय मी देखील एक अपराधीच आहे, एक याचक आहे. पण तुझ्या माझ्यात एक फरक आहे. तुला अजूनही धुंद फुलं हवीशी वाटतात, एवढी जीवनासक्ती तुझ्यात आहे. पण मला मुक्ती मिळाली नाही तरी मी निर्विकार राहीन इतका मी आधीच जळून गेलो आहे. पूर्वी मी होतो तो खरा की सध्याचा मी खरा याच विषयी मला संभ्रम वाटतो. म्हणूनच केवळ एकदा वाटतं, झडून निष्पर्ण होण्याआधीच ते आपलं भूत पुन्हा एकदा पाहावं. आता दान देणारी खरी तू आहेस, परंतु पितृवधाचा तुला विसर पडला असेल अशी आशा मला वाटत नाही. नाही, ते आता सारं विझून गेलं आहे. ती तत्काळ म्हणाली, आता केवळ एकच आस उरली आहे. कितीतरी वर्ष झाली सूर्यप्रकाशात झगमगलेली फुलं मला पाहायला मिळाली नाहीत. पाण्यात उभं असता प्रतिबिंब दिसलं नाही. निळ्या आभाळातील शुभ्र बगळ्यांची रांग आठवते, पण नंतर कधी मी पुन्हा पाहिली नाही. सारं आयुष्यच अंधारानं बुरसटून गेलं आहे. तेव्हा तूच आता मला सोडव. मोठ्या मनानं माझ्या पित्याला क्षमा कर आणि मला सूर्यसन्मुख कर. तुला स्पर्श करायला तरी मला तुझ्याजवळ यावं लागेल आणि या अवस्थेत जर मी आलो तर मुक्ती देखील नको असं म्हणण्याइतकी तुला घृणा वाटेल. तेवढं तरी माझ्याकडून घडवू नकोस. नको, प्रथम मला मुक्त कर. प्रायश्चित्तातील शेवटची पायरी म्हणून ते देखील मला स्वीकारलंच पाहिजे. तेही पितृऋणच आहे, ती निश्चयाने म्हणाली. त्याने एक निश्वास सोडला व म्हटले, ठीक आहे, नाहीतरी तुलाच जास्त अन्याय सहन करावा लागला आहे. सांग, आता मी तुझ्यासाठी काय करू? माझ्या आईनं तुला कोणता उशाप सांगितला आहे? ती त्याच ठिकाणी नम्रपणे गुडघे टेकून बसली व तिने
मान खाली घातली. ती म्हणाली, समोर मंदिर दिसतं, त्या ठिकाणी तू जा. मला ती जागा वर्ज्य आहे, कारण तेथल्या पाण्यावर माझी सावली पडायची नाही. त्या ठिकाणी पायरीवर मी एक भांडं ठेवलं आहे. काही वर्षापूर्वी मी येथे आले तेव्हापासून ते त्याच ठिकाणी आहे. तू येशील अशी प्रत्येक दिवशी आशा करत दिवसाला निष्फळ दिवस जोडून त्यांच्या पायऱ्या चढत मी येथपर्यंत जगले. आता ते भांडं कळवंडून गेलं असेल, पण ते देखील आज मुक्त होईल. तू मंदिरात जा व तेथील तीर्थकुंडातील पाणी घेऊन ये. ते शब्द आपल्यालाच उद्देशून आहेत यावर त्याचा विश्वास बसेना. आपल्यातील एक असे मानून कुणी काही करायला सांगितले असा त्याला अनुभव येऊन युगे लोटली होती. जातोस ना असे तिने पुन्हा विचारताच तो भानावर आला व सावल्यांतून प्रथमच चंद्रप्रकाशात येताच दचकला. त्याने स्वतःला सावरले व तो मंदिरात गेला. त्या ठिकाणी कसलीही मूर्ती नव्हती. समोर एक गोमुख होते. त्या अर्धवट अंधारात समईच्या पिवळ्या प्रकाशाचा धागा पिळवळत पाण्याची मंद धार तीर्थकुंडात पडत होती. त्याने भांडे भरून घेतले व तो बाहेर येऊन पायऱ्या उतरू लागला. तोच तिने म्हटले, थांब, तेथेच थांब. त्याच्या मनातील नवी कोवळी ऊब गारठली व तो थबकला. मी तुला आधीच सांगितलं होतं, जनावरं देखील मला यापेक्षा जास्त जवळ येऊ देत नाहीत. तू तर एक माणूस, रानफुलांच्या वासात सतत सुखावलेली. नाही, मी तुला त्यासाठी थांब म्हटलं नाही. ती अपराधी स्वरात म्हणाली. तुझी व्याधी इतरांना असह्य वाटावी अशी आहे खरी, पण तिच्याकडं पाठ वळवण्याचा मला काय अधिकार आहे? मी थांब म्हटलं ते माझ्यासाठी. माझं एक ऐक. तू माझ्याजवळ आलास की डोळे मिटून घे व मग मी सांगते तसं कर. तुला शपथ आहे, डोळे उघडे ठेवायचे नाहीत. ही तुझी भीती व्यर्थ आहे. मीच अशा अवस्थेत आहे, त्यापेक्षा भीषण मला जगात काय दिसणार? तो म्हणाला, पण तुझी तशीच इच्छा असेल तर मी तसं करीन. पुढे येताच त्याने डोळे मिटून घेतले, पण तिने चेहऱ्यावरील बोटे काढली नाही. ती म्हणाली, आता त्या पाण्यात उजव्या हातांची बोटं बुडव. मग मी तुझा हात माझ्या चेहऱ्याजवळ आणीन. त्यावेळी तू माझ्या डोळ्यांना स्पर्श कर. मी पूर्ण आंधळी आहे. त्याचे अंग एकदम निर्जीव झाले. तू आंधळी आहेस? तो म्हणाला, पण त्याचे शब्द घशातच विरले. मी आंधळी आहे, पण आता फार वेळ तशी राहणार नाही. ती म्हणाली. ती आपत्ती मी स्वतःच्याच मूर्खपणाने ओढवून घेतली. मी सर्व अंग कृष्ण वस्त्रानं झाकून आम्ही इकडे येत होतो त्यावेळी माझ्याबरोबर बंधुतुल्य असा मार्गदर्शक मदतीला होता. एकदा वाटेत त्याने मला विस्मयाने म्हटलं, काय विलक्षण पक्षी आहे. याच्या रंगामधूनच इतर सारे पक्षी निर्माण झाले असले पाहिजेत. इतक्यात त्या पक्षानं आवाज केला. तो इतका मधुर होता की हिरे माणकं आपापसात बोलू लागली तर त्यांचा स्वर तसा असेल. मी असल्या आवाजाचा पक्षी पूर्वी कधी पाहिला नव्हता. माझं भान सुटलं. मी कोण, माझी स्थिती काय याचा मला विसर पडला. मी कृष्णवस्त्र किंचित बाजूला सारलं व बाहेर पाहिलं. मला विलक्षण पक्षी तर दिसला नाहीच, पण त्या क्षणी माझी दृष्टी जळून गेली. इतकंच नाही तर मेलेल्या डोळ्यांच्या जागी तिचे अंग शहारले व शब्द मध्येच तुटले. नंतर ती म्हणाली, नको इतकी वर्ष ते अमंगळ तोंडावर घेऊन हिंडले, पण मला अद्यापही तेच चित्र असह्य होते. तू जरी ते स्वप्नात पाहशील तरी तुला त्याचा विसर पडणार नाही.
पण आता ते अशुभ स्वप्न जाणार आहे. त्या भांड्यात तू उजव्या हाताची बोटे बुडव. मग तू उजव्या हाताच्या अंगठ्याने माझ्या डोळ्यांना स्पर्श कर, म्हणजे मला दृष्टी येईल. मग उरलेलं पाणी तू माझ्या केसांवर ओतून दे. उजव्या हाताच्या अंगठ्याचाच प्रथम स्पर्श व्हायला पाहिजे, असं तुझ्या आईनं बजावलं आहे. त्या दिवसानंतर जर माझा मार्गदर्शक सोडला तर ही गुप्त गोष्ट मी कुणाला सांगितली नव्हती. ती तुलाच प्रथम सांगत आहे, कारण ती मुळात तुझ्याचसाठी आहे. त्याच्या हातातील भांडे त्याच्या बधीर दुबळ्या हातातून खाली पडले व त्यातील पाणी संगमरवरी फरशीवर पसरून ओलसर चमकले. तिने बावरून विचारले, काय झालं? तू स्तब्ध का? आता काही झालं नाही. व्हायचं ते फार पूर्वीच होऊन गेलं आहे, तो विषादाने म्हणाला. तू काय, मी काय, आपले आईबाप काय, आपण सगळेजण केवळ निमित्ताची बाहुली ठरलो. तुला आणि मला मुक्ती मिळायची होती हे खरं. आपण दोघंही कमी जास्त प्रमाणात एका अनंत आशेनं जखडून गेलो होतो. नाही म्हटलं तरी ती आशा माझ्यातही होतीच, हे मला आता आतड्यात जाणवतं. आता या क्षणी ती आशाच पूर्णपणे नष्ट झाली. आपल्या यमयातना आता अटळ आणि चिरेबंद राहिल्या. त्या वेड्या जीवघेण्या आशेमधून आपण सुटलो. हीच अखेर तुझी माझी मुक्ती ठरली. तू मला उजव्या हाताच्या अंगठ्यानं तुझ्या डोळ्यांना स्पर्श करायला सांगितलंस. मग तुला दृष्टी येणार. मग त्या दृष्टीनं तू मला मुक्त करणार. गुरुकन्ये, माझ्या उजव्या हाताला अंगठा नाही. तो मी गुरुदक्षिणा म्हणून तुझ्याच पित्याला अर्पण केला होता. चेहऱ्यावरील हात न काढताच तिने सावकाश मान वर केली व तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. ती धावतच पटांगणाच्या मध्यभागी गेली व केसांतील फुले काढून भिरकावत बेभानपणे काळे वस्त्र तिने पुन्हा अंगावर घेतले. नंतर ती आपल्या सारख्याच सावलीला संगमरवरी फरशीवरून ओढत नेत पर्णकुटीत गेली व सावल्यांत सावलीप्रमाणे मिळून गेली. घुंगुरांचे हिंदकळलेले स्वर अस्पष्ट होत गेले व अखेर सावल्यांत पडून विझल्याप्रमाणे नाहीसे झाले. तो मात्र ऊन पावसाचे लचके तोडलेल्या एखाद्या प्राचीन विस्मृत शिल्पाप्रमाणे काही काळ उभा होता. पण नंतर मात्र इतक्या साऱ्या प्रवासात कोरडे राहिलेले त्याचे डोळे एकदम ओलसर झाले. कथा समाप्त.